बातमी रायगडातून आहे। सुनील तटकरेंच्या रूपानं रायगडमध्ये आका निर्माण होतोय असं महेंद्र थोरवेंनी आरोप केलाय। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केलेत। काळोखे हत्या प्रकरणावरून थोरवे आणि तटकरेंमध्ये चांगलीच वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे झाल्यापासून महाराष्ट्रभर ज्या ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत, बीडची संतोष देशमुख हत्याकांड घडलं, त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते। पण त्याच धनंजय मुंडेला वाचवण्याचं सुनील तटकरे अतोनात प्रयत्न त्यावेळेस करत होते। त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो सूरज चव्हाण त्यांनी सुद्धा हिंदू संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली होती, त्याला सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे करतायत। दरम्यान खोपोली हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आले। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ही माहिती दिली। देवकरनं हत्या करण्यासाठी बीडहून बॉडीगार्ड आणला होता असं सुद्धा थोरवे म्हणतात। आरोपींची पाठराखण सुनील तटकरे करत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी थोरवे यांनी केला। फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डनी त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत। तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्याचं नाव आहे किंवा त्याच्यात ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या याच्यावर पण आहेत, त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेजचा आता फोटो आम्हाला मिळालेले आहेत।